मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765066495. पंढरपूर येथील पत्रकारांच्या घरकुलाचा प्रश्न सातत्याने मांडला जात आहे. काही दिवसातच बैठक घेऊन पत्रकारांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लावू यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे. आमदार समाधान आवताडे यांच्या वतीने पंढरपूर येथील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार विलास उत्पात होते. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजयसिंह देशमुख, माजी नगरसेवक सुनील डोंबे, तुकाराम कुरे, विनोद लटके, समाधान घायाळ, प्रसाद कळसे उपस्थित होते. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. पुढील काळात पंढरपूरच्या विकासासाठी मोठा निधी मिळणार आहे. यातून दर्जेदार कामे कशी करता येईल याकडे लक्ष घालणार असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले आहे. यावेळी पत्रकारांनी पंढरपुरातील विविध विकास कामांबाबत तसेच विठ्ठल मंदिराच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला. यावर आमदार समाधान आवताडे यांनी आपण यामध्ये लक्ष घालणार असल्याचा विश्वास दिला. मंदिर समितीवर सदस्य म्हणून पत्रकार प्रतिनिधी घ्यावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे समाधान आवताडे यांनी सांगितले आहे. सर्व पत्रकारांना मकर संक्रांती व पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देखील आमदार आवताडे यांनी दिल्या आहेत. यावेळी पत्रकारांचा सन्मान करत पेन, शॉल आणि पंढरपूरचे पत्रकार श्रीकांत साबळे यांनी लिहिलेले संघर्ष यात्री हे पुस्तक भेट देण्यात आले. लोकप्रधान न्यूज चॅनलचे पंढरपूर विभागाचे पत्रकार रफिक अत्तार यांनी घेतलेला हा खास आढावा. अशाही काही गोष्टी असतात, त्या गोष्टी माणसाला आपल्याला बोलता येत नसतात. परंतु हा निधी सुद्धा लोकोपयोगी होतोय का याच्यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह आज निर्माण झालं. तर ज्या ज्या ठिकाणी आज तुम्ही सर्व पत्रकार प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत प्रत्येक लोकांच्या पर्यंत तुम्ही पोहोचताय. म्हणजे आम्ही ज्या ज्या ठिकाणी पोहोचू शकत नाही त्या त्या ठिकाणी तुम्ही पोहोचू शकता. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला कुठं निकृष्ट वाटत असेल तर अशाही होती की जे गोरगरीब होते, सचिनला तुम्ही होता, त्यांना घर मिळाले पाहिजे, काय तर कमी दराने मिळाले पाहिजे. पण आपण तो पंतप्रधान आवास योजनेचं बघितलं, पण त्याच्यात बरंच लांबच चाललंय. ते कोर्ट कचेऱ्या बरंचही आहे. परंतु आपल्याला बसायचं आता 2-4 दिवसात. तर ज्या ज्या तुम्हाला जिथं जिथं शक्यता वाटते त्या एखादं काम चौकटीत बसत जरी नसतं तर चौकटीत कसं बसवायचं ते मी बसवं. तुम्ही फक्त त्याला फॉलो घ्या. कारण आज तुमच्यापाशी एक मोठा गडी आला आता, जे आमदार म्हणत नाही, कामाचा गडी. तर मी आज काम करत असताना मी आज सांगतोय की माझा कमीत कमी 12 तासाचा दिवस, कमीत कमी. आज काहीच काम केलं नाही म्हणलं 12 तास, मला कंटाळा येतो. 12 तास झाल्यावर मी थांबलो तर 12 तास, 14 तास, 16 तास मी काम करतो. तर माझ्याकडून काम कसं करून घ्यायचं? सुनील भाऊ, तुमच्याकडे मी जरा कला आहे, जरा तुम्ही करून घ्या. मी तर घेतोय, पण तुम्ही पण माझ्याकडून करून घ्या. पण जिथं जिथं आपल्याला कमी पडेल, गृहनिर्माण असेल किंवा वैयक्तिक काही अडचणी असतील त्या सुद्धा, म्हणजे सगळ्याच गोष्टी काही पैसे देऊनच करून होणार नाहीत. पण तुम्हाला नक्कीच त्या समाजामध्ये वावरण्याची, जसं आज अभिराजी व्यवसाय करतात आणि पत्रकारिता सांभाळतात, सुनील भाऊ मी तसंच आहे. सरांचं नोकरी करतात, पत्रकारिता सांभाळतात. सगळ्यात खरं तर त्यांचंच मार्गदर्शन पाहिजे होतं पत्रकारांना. म्हणजे असा एखादा प्रोग्राम ठेवायला पाहिजे जे दोन्ही बाजू सांभाळतात. राजू ही पत्रकारिता आणि व्यवसाय असेल, नोकरी असेल, यांचंही मार्गदर्शन नवीन पत्रकारांना झालं पाहिजे. देवान सर काय चुकत असेल तर सांगत जावं, तुम्ही एकदम शांत बसता. नवीन यालाही आपण मार्गदर्शन केलं पाहिजे. जसं एखादा उद्योजक आपण नवीन उद्योजकाला देतो मार्गदर्शन करण्यासाठी सांगतो, तसंच पत्रकारांना सुद्धा आपण मार्गदर्शन केलं पाहिजे. या समाजामध्ये वापरत असताना कशा पद्धतीनं ज्या चुका असतात, जसं आता सगळ्यांनी तुम्ही म्हणलं, आम्ही दर्शनाची जर बातमी लावली असती तर महाराष्ट्रावर गाजली असती, TRP वाढला तर सगळं झालं असतं. पण पांडुरंगाची बदनामी झाली असती, आपली बदनामी झाली असती. म्हणजे अशा गोष्टीचं सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे हेही समजलं पाहिजे. कारण आपण सगळं या ठिकाणी बसलेलो माणसं आहेत, आपण माणसं आहेत. 100%
बरोबर येते असं नाही, कुठं चुकत असते. पण ते चुकलं असं कशासाठी, त्याला एखादी संधी द्यावी, त्या संधीतून त्या ठिकाणी ती सुधारणा होते का, ह्याही गोष्टीचं बघून आपण आपल्याला या पुढच्या कालावधीमध्ये आपण काम केलं पाहिजे. आणि महेश भाऊनी सुद्धा सांगितलं की अधिकाऱ्यांचा, सुनील भाऊ सगळ्यांनीच सांगितलं किंवा अधिकाऱ्यांच्या वरती समन्वय सगळ्यांचा नागरिकांचा व्हायला पाहिजे. ह्याही गोष्टींचा नक्की विचार केला जाईल. परंतु ज्या ज्या गोष्टी आता काय होतंय, एखाद्याचं मी नाव सांगत नाही, मला सचिनरावनी सांगितलं की असं असं आहे की सुनील भाऊ उमरे एक अधिकारी आहे आणि असं असं केलं त्यांनी. मी सुनील भाऊ उमरेला जरा ताणूस तर सचिनरावचा लगेच पण जाऊ दे, असं द्या एकदा माफ करू. मी उदाहरण देतोय माफ करू. मग परत ही चर्चा कशी असते, ही सगळ्यात झालेली असते. त्यांनाही विनंती केली की आपल्याला टाटाजी नाही भेटायचा आहे आणि अंबानी नाही भेटायचा. एखादा उद्योग आमच्याकडे जर तसा येत असेल तर त्या निमित्तानं त्यांनी कमिटमेंट मला केली. आता हे आमचं अनऑफिशियल बोलणं 2-3 वेळा झालंय, पण आपलं MIDC उद्या झाल्यानंतर परत बघू म्हणलं. परंतु त्यांनाही घेऊन त्या निमित्तानं त्यांना भेटून या फलटणला जमिनीचा प्रकल्प आला आणि फलटणकरांचं सगळं त्या निमित्तानं जे तिथलं अर्थकारण आहे ते चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी झालं. हजारो लोकांना त्या ठिकाणी काम लागलं. तर अशा पद्धतीनं जर झालं तर नक्कीच या पुढचा कालावधी अशा पद्धतीचा विचार त्या पुढच्या पंचवार्षिकपासून आपल्याला करायचे आणि अशा पद्धतीचं राजकारण या पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला करून आपल्या भागाचा असेल, आपला असेल, हा सगळ्या पद्धतीचा विकास या निमित्तानं आपल्या सर्वांना करायचा आहे. या निमित्तानं सुनील भाऊनी बरंच कृषी वृंदावन असेल किंवा शौचालयाच्या बाबतीत असेल किंवा त्या घाटाच्या बाबतीत तुम्ही बोला, भाविकाकडून एंट्री घेण्याच्या बाबतीत तुम्ही बोला, तर नक्कीच तुम्ही वेळोवेळी या गोष्टी जर सांगितल्या गेल्या, काय होतं वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुम्ही सांगणार त्याचं इम्प्लिमेंट खाली पर्क्युलेट होईपर्यंत आपण इथल्या इथं इंजेक्शन बारकी देऊन ठेवू ना, काय झालं मोठं इंजेक्शन परत देऊ. पण तुम्ही सांगत जावा, संपर्कात राहत जावा. राजाभाऊ सारखं लगेच रागा देत जाऊ ना, राजाभाऊ आमचं लगेच राग आहे, लगेच राग म्हटलं आहे असं नाही करून चालणार. आपल्याला सगळ्यांना घेऊन चांगल्या पद्धतीनं जरी अधिकारी आपण एखादा अधिकारी जरी बदलला, काम करणार आहे कोणाचं, मी मागचं याचं काय इतिहास काढत बसत नाही. तो किती कामं झाली, किती काय केलं, मस्त राग झाला, अमुक झाला. आपल्याला राग होऊ काय होऊ, काम होण्याशी नव्हतं. मी कुणावरती टीका टिप्पणी कुणा नाला लागतो का नाही. आपलं काम भलं, आपली लोक भली, लोकांचं प्रतिनिधित्व लोकांनी आपल्याला करण्याची संधी दिली आहे, त्याचं सोनं केलं पाहिजे, त्यासाठी काम केलं. एवढं माझं टार्गेट मी करत राहतो. टीका टिप्पणी जरी एखाद्या कोणीतरी काय बातमी जरी छापली तरी बाबा त्याला ह्याचं कारण का की आपल्याला माहित आहे आज ठीक आहे आपण चुकलो तरी केलं असं, त्यापुढे चूक होऊ द्यायची नाही आणि चांगल्या पद्धतीनं अजून सुद्धा हे तुम्ही म्हणजे आरसा आहे आम्हाला. आमचा केस कुठं आला असेल, कुठं डाग पडला असेल दाखवताय तुम्ही. तर यामध्ये आम्ही सुद्धा जास्त रागायला येणार नाही. परंतु काही चुका हे आता जसं मंदिराच्या बाबतीत झालं, आपल्या भागात हे केलं पाहिजे. आणि अविराजी तुम्ही सुद्धा या निमित्तानं सांगितलं मंदिर दर्शनाच्या बाबतीतलं, तर खरं म्हणजे मला आता असं वाटायला लागलंय तुम्ही एवढ्या तळमळीनं मंदिर दर्शनाच्या बाबतीत सांगताय, मला कायम सांगत जात आहे की पत्रकारातलंच एक कोणतं मला आता सदस्य म्हणून तिथे शिफारस करावं लागते का काय वाटत, म्हणजे माझी किरकिरीला जाईल. पण या निमित्तानं कारण तुम्ही प्रत्येक गोष्ट तुमच्या कोणतर फाईट केलेली आहे, सगळ्याला होणार नाही पण एखादा कोणतर जाईल असं दिसतं. बघू आपण प्रयत्न करू, आज काय तुम्हाला शब्द देत नाही, पण तशा पद्धतीनं आपण त्याही गोष्टीचा विचार करू. तर या निमित्तानं मला सांगावंसं वाटतं की लँडच्या ह्याच्या बाबतीतलं अविराजी आता माणसात बोलायचा विषय नाही.